ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या प्रवाहात आणणे हा उद्देश. जोशी सर. वसमतमध्ये मराठी अस्मिता कोचिंग क्लासेसचा जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न. पालकांच्या आशीर्वादाने विद्यार्थ्यांचा सन्मान. सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला कार्यक्रम. वसमत येथे मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस अँड एज्युकेशन सेंटरतर्फे आयोजित जिल्हास्तरीय महापरीक्षा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक जोशी सर हे होते. यावेळी मंचावर जोशी सरांसोबत त्यांचे आई वडील उपस्थित होते. जोशी सरांच्या आईंनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मातृत्वाच्या शब्दांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थी भारावून गेले. यावेळी जोशी सर म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतात. नोकऱ्यांच्या कमी संधीच्या काळात स्पर्धा परीक्षा हा एक मोठा पर्याय आहे. याच उद्देशाने आम्ही ही स्पर्धा घेतली. मुलांनी लहानपणापासूनच तयारीला लागावे. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आलं. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गायन, नृत्य, वक्तृत्वाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. मोठ्या संख्येने पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पाहूया जोशी सर, त्यांच्या आई व काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया. मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस आयोजित जिल्हास्तरीय महापरीक्षा स्पर्धेत याचा उद्देशच हा आहे की ग्रामीण भागातील मुलांना देखील आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणता यावं, त्यांना देखील स्पर्धा परीक्षा समजावी आणि त्यांनी देखील पुढे जाऊन यश मिळवावं. आणि याच्यापुढे तुम्ही जर पाहिलं असेल तर बाकीकडे नोकऱ्या खूप कमी आहेत, पण स्पर्धा परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नोकऱ्या भेटतील किंवा मुलं नोकरीला लागू शकतील. त्याच्यामुळं मुलांना अशा स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी हा ह्या स्पर्धेचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. ह्या वर्षी तर मागच्या 5 वर्षापासून ही महापरीक्षा आपण चालवतो आहे. प्रत्येक वेळेस ॲडमिशनसाठी म्हणा किंवा ह्या कोणत्याही गोष्टीसाठी म्हणा ती पुढे तर आपण एक जाहिरात म्हणून घेऊच, नाही असं नाही, मी नाही त्या गोष्टीला नाही म्हणत नाही. पण ह्या वेळेस आमचा सांगायची गोष्ट अशी झाली, ॲडमिशन्स एवढे झालेत, एक्झाम व्हायच्या आधी आमची ट्युशनची ॲडमिशन क्लोज झाली आणि महापरीक्षा नंतर झाली. मराठी विद्यार्थ्यांना हेच आव्हान आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा अभ्यास करत असताना तुम्ही तुमचं 100% द्या. गुण हे महत्त्वाचे आहेत, नाही असं नाही आहे, पण ह्या अशा पद्धतीच्या स्पर्धेमध्ये भाग घेणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबतच गुणांपेक्षा मला असं वाटते तुम्ही तुमचं 100% देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि 100% दिल्याच्या नंतर जो काही रिझल्ट येईल ते देखील आपण मान्य करायला पाहिजे आणि तो आनंदाने मान्य केला पाहिजे. मग तो चांगला असेल किंवा एखाद्या निगेटिव्ह देखील येऊ शकतो, पण आयुष्य खूप पुढे आहे, हे मार्कावर नाही आहे. सर, तुम्ही पालकांना पण हे सांगाल की बाबा मुलांना जास्त तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत मुलं 100% अभ्यास चांगला करत असतेच, कारण त्यांना देखील गुण चांगले मिळवायचे असते, त्यांनाही मान सन्मान भेटावा असं नेहमी वाटत असते. पण कधी कधी एखाद्या वेळेस अभ्यास कमी होतो, ठीक आहे ना, आपण ते तितकं मान्य केलं पाहिजे. त्यांना लोड देता कामा नये. अभ्यासापेक्षा आपण समाजामध्ये कसं राहतो, कसं वागतो हे खूप महत्त्वाचं आहे. जीवन जगणं खूप महत्त्वाचं आहे. आयुष्य पुढं चालवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि माझा उद्देश असा असतो की फक्त गुण नाही, तर एक गुणवंत विद्यार्थी निर्माण होणं हे माझं मुख्य उद्देश आहे. पुढे काय उपक्रम असेल? गुणवंत विद्यार्थी निर्माण होणं हे माझं मुख्य उद्देश आहे. पुढे काय उपक्रम असेल नवीन सर? नवीन उपक्रमाच्या माध्यमातून बोलायला गेलं, तुम्ही मागच्या 14 वर्षापासून पाहत आहे की मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस हे फक्त टक्केवारीवर विश्वास ठेवत नाही, तर त्याच्या पुढे जाऊन एखादा मुलगा हा समाजामध्ये गेल्याच्यानंतर सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक हे सगळे गुण देखील त्याच्यामध्ये यावेत, हा मराठी अस्मिता ह्या कोचिंग क्लासेसचा उद्देश आहे. आणि मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस आम्ही खूप कमी म्हणतो. आम्ही मराठी अस्मिता कोचिंग क्लासेसच्या ऐवजी मराठी अस्मिता ही आमचा परिवार आहे असं आम्ही नेहमी म्हणतो. आणि आमचा स्लोगन देखील हेच आहे की बाबा वेध भविष्याचा तुमच्या स्वप्नांचा. आम्ही मुलांच्या भविष्याचा वेध घेत असतो आणि तेच आमचं उद्दिष्ट आहे. मी ट्युशन 10 मुलापासून सुरुवात केलेली आहे. एका छोट्या रूममध्ये 10 मुलापासून एवढं हे जो मुलगा आहे त्याचा खूप मला अभिमान आहे. त्याचा काय छोटा आहे माझा मुलगा, त्याच्यापासून एक मोठा आहे, 2 मधल्या मुली आहे. तुमचं काय शिक्षण झालं काकू? शिक्षण काहीच नाही, मी शिकलेलीच नाही. आणि सर्व मुलांना शिकवलं? मुलांना सगळे MA BEd सगळे नोकरी लागले. खूप अभिमान आहे मला.
एवढं सांगते. नंतर आले मी म्हणजे सरांची खूप जुनी विद्यार्थिनी आहे. मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस जेव्हापासून स्टार्ट झालं होतं तेव्हापासून आम्ही सरांच्या क्लासेसला होतो. एक शून्यापासून आज एवढं मोठं विश्व निर्माण झालं आहे ते म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्यात. आणि आज जे प्रोग्राम झाला ते म्हणजे मला असं खूप छान वाटलं, एवढं सुंदर झाला. आणि आम्हाला सरांनी एवढं छान शिकवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी अभ्यासाचं तर प्रत्येकजण शिकवतात, परंतु आपल्याला समाजात किंवा आपल्या डेली ह्याच्यामध्ये कसं वागायचं वगैरे हे सर्व आम्हाला सरांनी सांगितलेलं आहे. आणि आज मला एक गव्हर्नमेंट जॉब लागलेला आहे. मी धामणगाव सबसेंटरला आरोग्यसेविका म्हणून कार्यरत आहे. आणि त्यामागे पण सरांचा खूप मोलाचा वाटा आहे. सरांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळेच आज मी त्या ठिकाणी आहे. तरी सरांच्या सर्व फॅमिलीचे धन्यवाद. माझं नाव अंजली सुरेश माहुळे. मराठी अस्मिताबद्दल सांगू इच्छिते की मराठी अस्मिताबद्दल जेवढं सांगितलं तेवढं खूपच कमी आहे. आणि हे एक क्लासेस नाही, हे एक परिवार आहे. एक मराठी अस्मितेचा एक भाग आहे आणि मी त्याच्यातली एक सदस्य आहे. त्यानिमित्ताने सर एक शिक्षक म्हणून एक शिकवत नाही, त्या शिकवलेल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काय समजतं किंवा काय नाही. आणि हे एका सोप्या भाषेमध्ये सर सांगतात. खूप सोप्या पद्धतीने सर शिकवतात आणि सरांची टीचिंग पण खूप छान पद्धतीने आहे. आणि हे एक कोचिंग क्लासेस नाही तर हे एक मराठी अस्मिताचं परिवार आहे. धन्यवाद.